तर या ब्लास्टची भीषण दृश्य। लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्यानंतर भीषण आगडोंब उठल्याचं पाहायला मिळालं। हा आगडोंब पाहून स्फोटाची भीषणता किती होती याचा अंदाज न केलेलाच बरा। स्फोटानंतर बराच काळ ही आग धुमसत होती। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाची भीषण दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा या स्फोटात अक्षरशः चक्काचूर झालाय। काही चारचाकी गाड्यांचा फक्त टायरचा भाग दिसतोय। स्फोटात सापडलेल्या गाड्यांचा फक्त सांगाडा दिसतोय। स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी एका व्यक्तीचा मृतदेह देखील पडून होता। स्फोट इतका भीषण होता की माणसांचे अवयव घटनास्थळी तुटून पडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं। स्फोटात अनेक गाड्यांचा चक्काचूर झालाच, मात्र अनेकांना नाहक जीवही गमवावा लागला। स्फोटातल्या गाड्यांच्या चिंधड्या पाहून गाडी नेमकी कोणती होती हे सुद्धा ओळखता येत नव्हतं। स्फोटानंतरही काही काळ घटनास्थळी आगडोंब सुरू होता। स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन गाड्यांची आग विझवण्याचा प्रयत्न केला। दिल्लीत भीषण स्फोटात गाड्यांमध्ये काही लोक दबल्याचंही पाहायला मिळालं। बचाव पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी येण्याआधी स्थानिकांनी लोकांना वाचवण्यासाठी धाव घेतली। एका कारमध्ये एक व्यक्ती अडकल्याचं कळताच लोकांनी त्याला कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। दिल्लीतल्या स्फोटात छोट्या मोठ्या गाड्या आणि रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या रिक्षाचा अवघा सांगाडा शिल्लक राहिलाय। या हल्ल्यात एक व्यक्ती थोडक्यात बचावलाय, मात्र स्फोटातून उडालेल्या लोखंडी वस्तूंमुळे त्याच्या चेहऱ्यावर दुखापत झालीय। दिल्लीतला स्फोट नेमका कोणत्या कारमध्ये झाला याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। HR-26 7674 ही नंबर प्लेट असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळते। कारवर नदीम असं नाव असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। दरम्यान दिल्लीमध्ये झालेल्या ब्लास्टचा घटनाक्रम आपण पाहूयात। 6:52 एक गाडी या ठिकाणी सिग्नल जवळ आली। गाडी अत्यंत हळूहळू सिग्नलच्या दिशेने येत होती। आणि याच गाडीमध्ये I-20 गाडीमध्ये मोठा स्फोट झाला। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या सिग्नलवरती हा सगळा प्रकार घडला आणि या स्फोटानंतर एकच आगडोंब उसळला। इतका भयंकर असा हा स्फोट होता आणि आजूबाजूला सुद्धा काही गाड्या या स्फोट झालेल्या गाडीच्या अवतीभोवती होत्या। आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा स्वाभाविकपणे पेट घेतला आणि त्यामुळे या सगळ्या आगीच्या कचाट्यामध्ये आणखी काही गाड्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हानी झाली। 10 पेक्षा अधिक गाड्यांचं यामध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। एका गाडीनं ब्लास्ट झाल्यानंतर 10 गाड्या यामध्ये जळाल्या। गाड्या जळून पूर्णपणे खाक झाल्या की दृश्य समोर आली। त्यामध्ये गाड्यांचा अक्षरशः फक्त सांगाडाच नजरेस पडत होता। काही जणांचा या आगीमध्ये मृत्यू झालाय। अत्यंत मन विच्छिन्न करणारी अशी दृश्य या आगीनंतर पुढे आली। स्फोटामध्ये 3 जण हे जखमी झाले। त्यांच्यावरती जवळच्या लोकनायक रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत। तर अग्निशमन दलाच्या गाड्या अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांच्याकडून त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आले। 10 मिनिटांमध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी घटनास्थळी पोहोचली। वेगवेगळ्या तपास यंत्रणा सुद्धा घटनास्थळी उपस्थित होत्या आणि त्यांच्याकडनं यापुढे मग तपास कार्य सुरू झाले। तातडीनं आग विझवण्यात आली। त्यामुळे अर्थातच पुढची जी हानी अनर्थ होता तो या निमित्तानं टळला, कारण तातडीनं सगळी यंत्रणा या ठिकाणी कामाला लागल्यामुळे पुढची हानी
टाळण्यात यश आलं। स्फोटामुळे आजूबाजूचे दिवे सुद्धा तुटले, त्याची दृश्य समोर आली। किती हा भीषण स्फोट होता आणि किती याची तीव्रता असेल याचा अंदाज या सगळ्या दृश्यांवरून आपण लावू शकतो। पोलीस त्याचबरोबर NSC ची टीम या ठिकाणी पोहोचली आणि त्यांच्याकडनं त्यानंतर या सगळ्या भागाचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं। त्याचीच ही काही दृश्य। पोलिसांकडनं एक संशयित सुद्धा ताब्यात घेण्यात आला। या घटनास्थळावरनं ची पहिली अपडेट या सगळ्या तपासाच्या दरम्यान पुढे आली, त्यानुसार एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला। NIAच्या टीमकडून सुद्धा तपास करण्यात आला। डॉग स्क्वॉड सुद्धा अगदी तातडीने त्यानंतर या घटनास्थळावरती आपल्याला आल्याचं चित्र बघायला मिळतं। स्फोट झालेली गाडी ही I-20 होती, अशा स्वरूपाची माहिती यानंतर तपासानंतर पुढे आली। जी गाडी ज्यामध्ये पहिला स्फोट झाला ती I-20 होती आणि त्यानंतर आजूबाजूच्या गाड्या जळाल्या। पुढे जेव्हा अधिक तपशील या गाडीबाबतचा पुढे समोर आला तेव्हा ही गाडी हरियाणामध्ये असल्याची हरियाणामध्ये नोंद केलेली गाडी असल्याची माहिती पुढे आली। त्यानंतर या गाडीबाबत नवनवी माहिती पुढे येत गेली। स्फोट झालेल्या गाडीबद्दल जो नवा खुलासा झाला त्यानंतर या गाडीचा मालक सुद्धा समोर आला, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज या घटनेच्या नंतर वर्तवण्यात येतो आहे। आजूबाजूचे CCTV फुटेज सुद्धा आता अर्थातच तपास यंत्रणांकडनं तपासले जाणार आहेत आणि त्या आधारे नेमका हा प्रसंग काय आहे, ही घटना काय